पोल महा एक्झिट पोल आणि त्याचे एक से एक धक्कादायक निकाल आणि नम्रता आपण आता पाहणार आहोत नुसती टाईट फाईट नाही ट्रिपल फाईट की जिथे 3 जणांमुळे आहे ती टाईट फाईट आणखी ट्रिपल टाईट फाईट झालेली आहेत असे मतदारसंघ आपण पाहणार आहोत। सुरुवात करतोय बुलढाण्यापासून, पाहूया ट्रिपल फाईट बुलढाण्यामधली। बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव यांना विजय मिळतोय। त्यांना आव्हान होतं नरेंद्र खेडेकर आणि रविकांत तुपकर सुद्धा इथे रिंगणामध्ये होते, मात्र या ठिकाणी गड राखण्यामध्ये महायुतीला यश आलेलं दिसतंय। प्रतापराव जाधव या ठिकाणी आपला गड राखणार आहेत। बुलढाण्यामधली ही अतिशय टफ फाईट। पुढची फाईट बघूया आपण, भिवंडीतली टफ फाईट। भिवंडीचा सुद्धा मतदारसंघ तसाच होता। इथे कपिल पाटील भाजपची जागा आपली राखतायत। सुरेश म्हात्रे म्हणजे बाळ्या मामा म्हात्रे यांचं आव्हान होतं असं मानलं जात होतं, मात्र ही ट्रिपल फाईट आहे, ही टफ फाईट आहे। हरला असला तरी फरक फार कमी असणार आहेत आणि निलेश सांबरे हे वंचिततर्फे तिथे उभे होते, मात्र कपिल पाटील जागा राखताना दिसत आहेत। भिवंडी, शिर्डीमध्ये जाऊयात। हा सुद्धा तितकाच इंटरेस्टिंग मतदारसंघ, मागासवर्गीयांसाठी राखीव मतदारसंघ। सदाशिव लोखंडे शिवसेना विद्यमान खासदार आहेत इथले, त्यांच्याबद्दल खरं तर नाराजी होती, मात्र तरीही ते हा मतदारसंघ आपला गड राखतायत। भाऊसाहेब वागचौरेंचं त्यांना आव्हान होतं आणि उत्कर्ष रूपवते या ठिकाणी वंचितकडनं रिंगणात होत्या, मात्र तरीही आपली जागा राखण्यामध्ये आणि उत्कर्ष रूपवते यांनी एक नाव आव्हान असेल नसेल पण किमान नाव केलं होतं की या लढतायत। उत्कर्ष रूपवते नाव ऐकायला येत होतं, मात्र तसं झालेलं दिसत नाही। या 3 जागांबद्दल पहिल्यांदा आपण नम्रता चर्चा सुरू करूया। आपल्या सोबत आहेत विविध प्रवक्ते आणि नेते। आपण पहिल्यांदा जाणार आहोत बोंडे यांच्याकडे। आपण शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेला शिर्डीमध्ये धक्का बसण्याची शक्यता आहे। शिवसेना निवडून येते, मात्र शिवसेना म्हणजे ठाकरेंची नव्हे, शिंदेंची। आपल्यासोबत मान्यवर आहेत। मी पहिल्यांदा सुरुवात करतो सचिन परब यांच्यापासून। सचिनजी, हा याच्यात तिन्ही लढती आता आपण चर्चेत आणल्या, त्याच्यापैकी 2 जागा या वंचितच्या जागा आहेत। वंचित खरं तर कुठेच या वेळेला स्पर्धेत नसल्याचं आपल्याला दिसत होतं। म्हणजे ह्या ट्रिपल लढतींमध्ये कदाचित अकोलाही असू शकेल की जिकडे वंचितची आपण चर्चा करू शकतो। तर वंचित हा एक फॅक्टर आहे अजून जिवंत, हे या 2 सीटवरून दिसलं। तसं पाहायला गेल्यास या दोन्ही उमेदवारांचा थेट वंचितशी काही संबंध नव्हता, ना सांबरेंचा ना उत्कर्ष रूपवतेंचा, तरी देखील ते वंचितच्या जागेवर लढतायत। त्याच्यामुळे एक ही गोष्ट जाणवली की वंचित हा फॅक्टर या निवडणुकीमध्ये किमान 3 जागांमध्ये आपल्याला दिसतो आहे। या तिन्हीच्या तिन्ही जागा अशा आहेत की जिकडे तिसऱ्या उमेदवाराने घेतलेलं मतदान महत्वाचं ठरणार आहे। ते नेमकं किती मतदान आहे हे आपल्याला ह्याच्यावरून ते ठरणार आहे की नेमकं कोण जिंकून येणार आहे।